डॉक्टर प्रदीप नागुरे, डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे लातूर येथे. माझं क्लिनिक आहे. तर जागतिक मधुमेह दिन म्हणजे 14 नोव्हेंबर हा दिवस आपण त्या दिवशी साजरा करतो. आणि या दिवसाचं इम्पॉर्टन्स असा आहे की लोकांमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती निर्माण करणे हा याचा उद्देश असतो. आणि डायबिटीज हा आपला म्हणजे इतक्या प्रमाणात वाढत चाललेला आहे की दररोज दिवसाला आपल्याला भरपूर सारे नवीन पेशंट पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात काळजीचं कारण हे आहे की इव्हन यंग पॉप्युलेशन मध्ये खूप पाहायला मिळत आहे. इव्हन 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षाच्या मुलांमध्ये देखील आपल्याला डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. तर त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला डायबिटीज असेल तर आपल्याला एक जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की वजन कमी मेंटेन ठेवणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे, आपला व्यायाम जो आहे तो करणे आणि स्ट्रेस रिडक्शन. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये स्ट्रेस हे महत्वाचं फॅक्टर आहे ज्याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तो एक्झामचा स्ट्रेस असेल, फायनान्शियल स्ट्रेस असेल, काही फॅमिली स्ट्रेस असेल, या सगळ्या गोष्टींमुळे डायबिटीजचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर आपण जर वेळीच याची काळजी नाही घेतली तर निश्चितच आपल्यावर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील फ्युचरमध्ये. आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीज झाला आहे अशा लोकांमध्ये, बरेच एज्युकेटेड लोकांमध्ये हलगर्जीपणाचं प्रमाण खूप जास्त आहे की मला काही होणार नाही, माझं काहीतरी ठीक आहे, माझं दिवाळीच होती, दसराच होता, माझं काहीतरी एक्झामच होती किंवा माझं घरी लग्नच होतं, या कारणामुळे गोळ्या न खाण्याचं देखील प्रमाण भरपूर आहे. आणि बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की गोळ्या खाऊन किडनीवर वगैरे परिणाम होतो. असं काही होत नसतं. आपण गोळ्या शुगर वाढल्यामुळं आपल्या किडनीवर परिणाम होतो, शुगरमुळे परिणाम होतो. कुठल्याही गोळ्यामुळे असा कुठल्याही अवयवावर परिणाम होत नसतो. आपली शुगर जर आपण व्यवस्थित कंट्रोल ठेवली, आपलं कोलेस्ट्रॉल व्यवस्थित कंट्रोल ठेवला, आपला बीपी व्यवस्थित कंट्रोल ठेवला तर मात्र आपल्या निश्चितच चांगली लाईफ आपण जगू शकतो. जर आपण याला हलगर्जीपणा केला किंवा आपण याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र निश्चितच ह्या डायबिटीजच्या महामारीपासून होणारे कॉम्प्लिकेशन आहेत, जसं की किडनी खराब करणे, डोळे खराब होणे, पायाच्या नसा खराब होणे, हार्ट अटॅकचे चान्सेस वाढवणे, ह्या सगळ्या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यामुळे या वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्तानं मला आपल्याला हे सांगायला आवडेल की जर आपल्याला डायबिटीज नसेल तर तो न होऊ नये म्हणून आपण रेग्युलर एक्सरसाइज करणे, स्ट्रेस रिडक्शन करणे, या सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला डायबिटीज झाला असेल तर तो कंट्रोल ठेवण्यासाठी आपण दररोज प्रयत्न करणं गरजेचं आहे. हलगर्जीपणा करणं आपल्याला घातक ठरू शकतं. बऱ्याच यंग लोकांचं नुकसान झालेलं आहे डायबिटीजकडे हलगर्जीपणा करून. आणि बऱ्याच एज्युकेटेड लोकांमध्ये असं आहे की नाही मी काहीतरी हा प्रयोग करतो, तो प्रयोग करतो, असे भरपूर सारे प्रयोग करण्यामध्ये देखील बऱ्याच लोकांच्या डोळ्यावर परिणाम झालेले आहेत. आपला कुठलाही काही प्रयोग करत असाल तर आपल्या डॉक्टरांशी आपण चर्चा करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण काय नवीन प्रयोग करायचा असेल तो करा. कारण बरेचसे सोशल मीडियावर आपल्याला मार्केटिंग पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे गैरसमज, भूलतापा दिल्या जातात आणि त्याला आपण बळी पडतो आणि आपल्या शरीराचं नुकसान करून घेतो. ही मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगायला आवडेल. थँक्यू. धन्यवाद.